नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. त्याला आता हळूहळू या ठिकाणी काय होणार एक्झाम्पल करायला तिसरं तर शो दॅट म्हणून तिसरा एक्झाम्पल दिलेला आहे. तुम्हाला मी या ठिकाणी व्यवस्थित समजावून सांगणार आहे. तुमच्याकडे वही आहे, पुस्तक आहे, पेन आहे, तुम्ही घेऊन अभ्यासाला बसताय. चांगली गोष्ट आहे. असेच पॉझिटिव्ह राहा, अभ्यास करा. खतरनाक या ठिकाणी तुम्ही पुस्तक काढून पुस्तकामध्ये पण बघा, पेन्सिल घ्या, पेन घ्या, जुन्या पाण्या वया गोळा करा आणि मस्तपैकी त्या ठिकाणी लिहून काढा. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, sin 8x plus sin 2x divided by cos 2x minus cos 8x is equal to cos 2x हे लक्ष द्यायचं. काय काय म्हणले मी या ठिकाणी लक्ष द्या. तर आता sin 8x आणि sin 2x इथे 2x दिलं, इथे 8x दिलं. मी आपल्याकडे हे फॉर्म्युले आहेत. sin c plus sin d चा फॉर्म्युला आपल्याकडे cos c minus cos d चा फॉर्म्युला, दोन्ही फॉर्म्युला आपल्याकडे. याचा फॉर्म्युला काय मला सांगा की कुठला फॉर्म्युला बसतोय? sin c बरोबर आहे का नाही? sin c plus sin d काय फॉर्म्युला आहे याचा? 2 sin bracket c plus d by 2 बर into cos नाही काय क्लास. व्हेरी गुड. पुढे सांग. बघून सांगते सर, एवढा विश्वास नाही का म्हणून पण सांगतोय. सी मायनस डी डिवाइडेड बाय छान. बघून तर सांगता येईल व्यवस्थित. येतं लक्षात. तर आता इथं आपण तो फॉर्म्युला वापरूया. बघा, ही एलएचएस हायची घेतली आपण, शासनाने सांगितलं आहे वरूनच. हा इथं बघा, इथं सी आणि इथे काय डी, इथं पण काय इथे काय आहे. आता हा फॉर्म्युला वापरूया. काय फॉर्म्युलावर? 2 sin c plus d डिवाइडेड बाय 2. याला काय म्हणायचं? c. ह्याला काय म्हणायचं? d. लिहिलं इनटू cos काय c minus d. बरोबर आहे. c minus d तर c minus d डिवाइडेड बाय 2 वापरला फॉर्म्युला इथं. त्याच्या खाली कुठला फॉर्म्युला? cos c minus cos d चा सांगा बरं. cos c minus cos d चा फॉर्म्युला काय? cos c minus cos c वरचा एकदम फॉर्म्युला minus 2 sin c plus d divided by 2 into sin c minus d divided by 2. दूसरा कुठला आहे? प्लस चा 2 sin c plus d divided by 2 into sin d minus c divided by 2. किती हुशार झाला तुम्ही. ओके. तर इथं कुठला वापरायचा मग? कशावर ठरवतो आपण? मायनसचा वापरायचा, प्लसचा वापरायचा? कशावर ठरवतो ते? कशावर ठरणार ते? इथे काय? इथं c ची व्हॅल्यू किती आहे? 2x. d ची व्हॅल्यू किती आहे? 8x. d मोठं आहे इथं c पेक्षा. म्हणजे कुठला? 2 नंबरचा फॉर्म्युला. 2 नंबरचा कुठला फॉर्म्युला आहे? प्लसचा आहे. मग तो काय फॉर्म्युला? 2 sin c plus d आणि d minus c. बरोबर का? तो फॉर्म्युला इथं वापरला का? कळलं का कसा वापरला फॉर्म्युला? हे कळलं ना? कळलं इथं? कळतंय का आपल्याला? इथं फॉर्म्युला कळला कसा वापरला ते? ही c प्लस d आणि इथं d मायनस c डिवाइडेड बाय 2. आता इथे c ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 8. ही c ची व्हॅल्यू, ही कशाची? d ची व्हॅल्यू, ही कशाची? c. इथे कशाची व्हॅल्यू? d. ते फॉर्म्युला दोन्ही आपण वापरले. संपला विषय. दुसरं काय डोकं लावायचं नाही. फक्त 4 फॉर्म्युला पाठ करा. असं एक्झाम्पल येणार म्हणजे येणार. उद्या जरा एवढ्या टेस्टला हे असणार एक्झाम्पल सेम. मग तुम्हाला हे 4 जर फॉर्म्युले पेल तर 2 एक्झाम्पल पाहिजे. म्हणजे 4 दुने 8 मार्क तुमची खिशात झाले. हे लक्षात. तर इथं बघा, हे 8 आणि 2 किती विद्यार्थी मित्रांनो? किती? 8 आणि 2 10. 10 भागिले 2 5. आलं का इथं 5? कसं आहे? आता बघा, 8 मधून 2 सांग रे पटकन फास्ट. 8 मधून 2 होता कर 6 ला 2 न भाग. किती हुशार झाला बघ. बघ पुढे इथं 8 आणि 2 सांग रे. 8 आणि 16 नाही. 8 आणि 2 10. 10 भागिले 2 5. आला इथं 5. 8 मधनं 2 गेलं 8 minus 2x 6. 6 divided by 2 आला का ते इथं? काय बोलाय फॉर्म्युला पाठ पाहिजे नाही तर गुणाकार वाटलं रे. कसं बारीक ध्यान असतं. आता लक्ष द्या इकडे. बघा, इथं sin 5x आहे, इथं sin 5x आहे, इथं 2 ला 2 गेलं मी. काय अवघड आहे इथं? sin 2x ला sin 2x sin गेलं सगळे. 2 ला 2 गेलं सगळं.
अर्धच कोणी म्हणून मधलं सारखं एक करणार आहे म्हणजे एखादं झोपत नाही. cos 3x डिवाइडेड बाय sin 3x. इथं लक्षात cos 3x मायनस sin 3x कळतंय ना. तर इथे cos दिले आणि ते काय दिले cos आणि sin. cos डिवाइडेड बाय sin काय असतं cot असतं. व्हेरी गुड. काय असतं cot असतं. दिल्लीतली आहे की तुझं डोकं सांगायचं इथलं सांगायचं म्हणजे इकडे बघा cos x डिवाइडेड बाय sin x. आता 10वी पासून तुम्ही वाचलं तुमच्या पुढे छाटछूट आहे. cos डिवाइडेड बाय sin लगेच तुम्ही सांगणार कारण माहितीच आहे ना तुम्हाला त्यामुळे काय अडचण नाही. आलं लक्षात आले का आलेचेच काय आहे एक्झाम्पल मध्ये काय अवघड आहे फक्त फॉर्म्युलेचा पार्ट आहे तर मॅथ्स काय करत नाही पळत असं दोन मॅथ्स फक्त काय पाहिजे नाद लगे रहना चाहिए लगे रहने ही तारुण्य मिळाली ही जवानी मिळाली याचा चांगल्या काळासाठी उपयोग करा. आलं लक्षात. तुम्ही लात मारून तिथे पाणी काढू शकता बघा लात मारून तुम्हाला बाहेर असते जातात इथं मारू नका एवढी ताकद तरुणामध्ये असते काय नाही इथे कुठं बाहेर तुम्हाला म्हणते बाहेर मारा इथं नाही काय मला इथं एक पाणी येते की आपलं बहुत मोठं नाही घेतं. हा इकडे बघा 2 नाहीतर लात मारा तसं एवढंच पाणी परत आवाज तसं काय करणार का काळजी घ्या उलट पाणी यायचं sin to x प्लस sin काळजी घ्या सांगितलं सकाळचं पोटी आम्हाला उचलून दवाखान्यात उचलून द्यावं लागलं म्हणून सण मला झालं. तर इथं बघा sin to अल्फा sin to बीटा म्हणजे थोडक्यात sin c प्लस sin d. इथं पण sin c मायनस sin d हाय काय फॉर्म्युला आपल्याकडे हे दाखवायचं आपल्याला काय लय डोक्याला घ्यायचं नाही. एलएचएस घेतली एलएचएस घेतली का घेतली एलएचएस हायची आपण घेतली इथं एलएचएस हायची घेतलेली. मग आता पुढे काय करायचं याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे काय फॉर्म्युला काय डोकं नसलं तरी चालते एवढं सोपं आहे. ह्याला काय म्हणणार तुम्ही आता सी ह्याला काय म्हणणार इथं डी इथं काय सी इथं काय डी. काय फॉर्म्युला आपला साइन प्लस साइन प्लस साइन 2 साइन सी आणि खाली साइन मायनस साइनचा 2 cs. काय होणार पहिले दोन फॉर्म्युला लक्षात फॉर्म्युला सोपे आहेत सगळे अवघड काय नाही सहज आणि डोकं चालत नसतं चालतंय तेवढी ताकद आहे डोक्यामध्ये आपली. मग बघा काय पहिला फॉर्म्युला 2 sin c प्लस d c प्लस d डिवाइडेड बाय 2 c मायनस d डिवाइडेड बाय 2 कळलं हे sin cos हायस. परत पुढं cos c प्लस d डिवाइडेड बाय 2 c ची व्हॅल्यू किती आहे इथं 2 अल्फा d ची व्हॅल्यू दिली आहे परत sin c मायनस कळतंय वाचते ते ना जा संपला विषय पुढे सोडवा. बरं आता इथे काय काय होईल बघा या दोन मधनं दोन कॉमन काढायचं एकच सोडवणार तुम्ही ह्याच्याबंद काय केलं असेल 2 कॉमन काढलं 2 कॉमन काढलं राहिलं काय इथं अल्फा प्लस बी हे 2 ला 2 काय झालं राहिलं काय आतमध्ये अल्फा प्लस बीटा सेम इथं पण तीच पॅटर्न इथं पण तीच पॅटर्न कळलं आला सेम पॅटर्न 2 कॉमन काढून काय कॅन्सल झालं मग इथं असं आलं पण लगे आलं साइन डिवाइडेड बाय cos लगे माफिया बरोबर आहे ना बरोबर आहे साइन डिवाइडेड बाय cos पुढे काय जेल तेल काय पुढे नाही ना काय आहे लगे जेल कधी बेल हा बरोबर आहे ना कधी जेल किती फॉर्म्युला पटापट सांगतात जसं गाण्यामध्ये पटापट फॉर्म्युला सांगता यायला पाहिजे म्हणतात जे गेला का विचारले परत आला नाही 4-5 नाव साइन ते ब्रँड साइन डिवाइडेड बाय cos तेच की पण इकडे फॉर्म्युला सांग म्हणजे पावलाची आला नाही पडत साइन डिवाइडेड बाय cos साइन डिवाइडेड बाय cos काय असतं tan असतं इथं अँगल सेम आहे अल्फा प्लस बीटा मग tan अल्फा प्लस बीटा झालं cos डिवाइडेड बाय sin काय असतं cot असतं झालं इथं कळलं कळलं का कळलं ना tan अल्फा प्लस बीटा. आता एक cot जे आहे इकडं प्लस दी बारीक हो cot b इज इक्वल टू काय लिहू शकतो मी 1 बाय tan b लिहू शकतो बरोबर आहे का. cot चा फॉर्म्युला इथं घेतला cot b असेल तर 1 बाय tan b लिहू शकतो किंवा cot
अल्फा मायनस बीटा असेल तर मी काय लिहू शकतो 1 बाय टॅन अल्फा मायनस बीटा असं लिहू शकतो का नाही? जर क्वाड बी असेल तर 1 बाय टॅन लिहू शकतो मी. जर क्वाड अल्फा मायनस बीटा असेल तर 1 अपॉन टॅन अल्फा मायनस बीटा लिहू शकतो. लिहिलं तसं तर क्वाड काय अल्फा मायनस बीटा उलटून गुणले केल्यावर काय होईल टॅन अल्फा मायनस बीटा. झालं उत्तरावर आपला आलेच. काय आता अवघड आहे सोपं आहे नाही फक्त काय पाहिजे नाद फॉर्म्युला पार्ट नादानच करायचे ना. जसे वेगवेगळे तुम्हाला ब्रँड माहित आहेत तसे वेगवेगळे फॉर्म्युला माहित पाहिजे. आता बघा हे सुद्धा फॉर्म्युलेट समजून घ्या. इथे काय दिले तुम्हाला C प्लस D बरोबर का. कुठला फॉर्म्युला वापरणार आपण cos C प्लस cos D सांगा फॉर्म्युला काय एक काय रे 2 cos C प्लस D डिवाइडेड बाय इनटू cos C मायनस D डिवाइडेड बाय आहे का नाही फॉर्म्युला आपल्याकडे आहे हा फॉर्म्युला पाठ केली. परत खाली कुठला पाहिजे आपल्याला प्लसचा sin C प्लस sin D बोला काय फॉर्म्युला पहिलाच फॉर्म्युला 2 sin C प्लस D डिवाइडेड बाय 2 इनटू cos C मायनस D डिवाइडेड बाय आहे का नाही दोन्ही फॉर्म्युला आपल्याकडे. आता इथे C ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला ही C ची व्हॅल्यू आहे D ची किती दिली ही D ची ही कशाची व्हॅल्यू आहे C ची ही कशाची व्हॅल्यू आहे D ची ही सगळ्या व्हॅल्यू उचलून काय फॉर्म्युला टाकायची फक्त माझा काय येईल एलजेस घ्या घेतली गेल्याच्यास घेतली एलजेस हा काय इथं ही कुठला आपला ही फॉर्म्युला बघा sin C प्लस sin D असेल तर आपण काय लिहितो असं लिहितो बरोबर. तर ज्या ज्या ठिकाणी C आहे तिथे काय व्हॅल्यू आहे 7x 5 आहे D च्या ठिकाणी काय 7y 5 आहे इथे टाका मग C प्लस D डिवाइडेड बाय 2 C प्लस D डिवाइडेड बाय 2 टाकायचं व्हॅल्यू बघा काय येतं बाहेर लक्षात आहे 2 cos C ची व्हॅल्यू किती आहे बाजूला वर C प्लस D डिवाइडेड बाय आलं का पहिलं कळलं येतं. C ची व्हॅल्यू किती आपल्याकडे ही C ची व्हॅल्यू इथे काय आहे D ची व्हॅल्यू C प्लस D म्हणजे 7x 5x प्लस 7y 5x टाकलं इथं डिवाइडेड बाय 2 इथं C मायनस D येणार तर मायनस करताना काय काळजी घ्यायची म्हणजे कंसाच्या बाहेर मायनस करताना इथं असं लिहिलं बघा इथे काय आपलं खरं तर आपण काय लिहिणार आहे बघा इथं बघा लक्ष द्या परत हा इथली स्टेप ही इथे काय लिहिणार आपण 7x 5y म्हणजे C झाला. तिथे काय लिहिणार आपण मायनस D काय आपल्याकडे 7y 5x आहे का नाही डिवाइडेड बाय 2 देणार म्हणजेच काय C मायनस D डिवाइडेड बाय 2 आलं लक्षात इथं साइनच्या पुढे काय C मायनस D डिवाइडेड बाय 5 च्या पुढे. मला इथे काय होईल बघा बरं हे काय होईल ठीक आहे जर कंसाच्या बाहेर काढलं तर 7x ला 7x 5y ला 5y हे कंसाच्या बाहेर काढल्यावर काय होईल मायनस 7y आला मायनस 7y आणि इथे काय होईल मायनस मायनस प्लस आलं का प्लस इथे ही काळजी घ्यायची मायनस मायनस इथे काय होईल प्लस आलं प्लस डिवाइडेड बाय 2 सेम तसंच खाली पण ही पण सेम करूया C plus D divided by 2 C plus D हे प्रॅक्टिस करायला लागेल. ओके चलो पुढं आता पुढं ही कॅन्सल कसं होते बघा ते वरचं कॅल्क्युलेशन करा सगळं 7x 5x किती येतं 7 मधून 5 गेलं किती उरलं 2x उरलं आणि 7y मधून 5y गेले किती उरलं 2y उरलं आणि खाली किती आहे 2च आहे डिवाइडेड बाय किती आहे 2 आता याच्या वरच्यातून 2 कॉमन काढल्यावर खाली काय राहिलं x plus y डिवाइडेड बाय 2 2 ला कॅन्सल केलं किती उरलं x plus आलं सोडत गेलो आपण पुढे इथं पण काय झालं बघा 7x plus 5x किती होत आहे 7 plus 5 आपलंच आहे सगळं 12x इथं वजा 7 वजा 5 वजा मायनस 5 मायनस 7 किती येतं मायनस 12y डिवाइडेड बाय 2 आहे सर त्यातनं वरच्यातनं 12 कॉमन काढा किती उरल किंवा 2 कॉमन काढा वरनं 2 कॉमन काढल्यावर किती उरलं 6x 6y डिवाइडेड बाय 2 बरोबर यात गुणले काय होईल साय दोन्ही 12 साय दोन्ही 12 2 ला 2 कॅन्सल 6x मायनस झालं काय सेम खाली पण तसंच ओके कळले हे प्रॅक्टिसची गणित आहे प्रॅक्टिस करावी व्यवस्थित समजून घ्या प्रत्येक स्टेप सांगितली तुम्हाला आता मला सांगायचं कशाला काय कॅन्सल होते हे दोन्ही एकामेकाला काय झालं खरं तर एखाद्याला जर जास्त डोकं असतं तर त्याने ह्याची दररोज प्रॅक्टिस केली असते लवकर उठून पहाटे उठून 5 वाजता अभ्यास केला असता बरोबर आहे ना केला असता ना तर हे गेलं का आणि याचं काय cos बाय sin
कॉस बाय साइन काय असतं कॉट असतं कॉस डिवाइडेड बाय साइन कॉट असतं आलं गाडीचे संपलं आणि डोकं लावायचं तर काय गरज नाही एवढं तुम्हाला सांगायची गरज नाही कारण तुम्ही आहे हुशार लगे माफी आहे है ना रे लगे माफी आहे है ना बरोबर ना माहित आहे का तुम्हाला नाही का माहित आहे नाही माहित आहे का साइन 6 थीटा ए तसं पडतो का साइन 4 थीटा मायनस साइन 2 थीटा कोड्या करू नको तर हे दिलेलं आहे आणि तुम्हाला हे काय करायचंय दाखवायचं एलएचएस घेतले गेल्याचे इथं घाबरायचं काय काम नाही काय घाबरायचं काय काम बघा हे काय करू एवढ्यासाठी आपला फॉर्म्युला काढू आपली मशीन आहे फॉर्म्युल्याची काय मशीन सांगते आपल्याला साइन सी प्लस डी आहे का नाही त्याला काय म्हणा सी ची व्हॅल्यू त्याला काय म्हणा डी ची व्हॅल्यू टाकायचं व्हॅल्यू काय साइन प्लस साइनचा फॉर्म्युला आपल्याकडे काय फॉर्म्युला साइन प्लस साइनचा 2 sin c plus d divided by 2 cos c minus d divided by 2 आले इथपर्यंत ह्याची मशीन आहे आपल्याकडे काय मशीन आहे sin 2 थीटा 2 sin थीटा cos थीटा काय फॉर्म्युला डायरेक्ट फॉर्म्युला आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे 2 sin थीटा वापरला फॉर्म्युला संपला विषय काय आता बघा 6 अधिक 4 10 भागिले 2 किती 5 आलं लक्षात 6 मधून 4 गेलं 2 उरलं म्हणजे ते काय उरलं 2 थीटा डिवाइडेड बाय 2 2 चा 2 कॅन्सल किती उरलं थीटा आला थीटा संपते विषय म्हणजे दोन्ही सोडून कितला हाय असं काय अडचण नसावी इथपर्यंत ओके आता ह्याच्यामध्ये बघा इथनं काय मिळेल माहिती आहे एक cos थीटा एक कॉमन निघाल cos थीटा एक कॉमन निघाल इथला 2 एक कॉमन निघाल 2 एक सगळं गबाळ घेतलं बाहेर आतमध्ये काय उरलं sin 5 थीटा आणि इथलं sin परत त्याचा फॉर्म्युला आहे माहितीच आपल्याकडे sin मायनस साइनचा आहे का नाही sin c मायनस sin d sin d फॉर्म्युला काढून कसं वाटलं बघून सांगा फॉर्म्युला काय अडचण नाही मला 2 cos c plus d आहे का बघा 2 cos c plus d divided by 2 हा sin हा c minus d आता c minus d इथे कधी c minus घ्यायचं कधी d minus घ्यायचं आता तुमचा इथे c ची व्हॅल्यू किती आहे 5 थीटा आहे बरोबर आणि d ची व्हॅल्यू किती आहे थीटा कोण मोठा आहे c मोठा आहे कोणापेक्षा d पेक्षा मग असा असेल तर कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे पहिला का दुसरा पहिला फॉर्म्युला वापरायचा का दुसरा वापरायचा कुठला वापरायचा लगे माफी आहे जरा तुम्ही सांगितलं दुसरा फॉर्म्युला गेलाय चौथा फॉर्म्युला नाही नाही अरे लगेच माफी आहे झाली लगे माफी आहे जरा म्हणतात तुझ्या तर पहिल्या वेळेस मला काय ना असं होत असत म्हणून स्टिंगची बाटली घेऊन जमत नाही sin एनर्जी होती वाढते आता बघा इथं सी आणि इथं काय डी कुठला फॉर्म्युला आहे दुसरा मी गेलो चौथ्या फॉर्म्युला ती सांगते आम्हाला तीच फॅन त्यामुळे कमी करा म्हणते काही अरे तुला नशा माहित नाही फॅनच्या cos c plus d divided by 2 sin c minus d divided by ओके बघा 5 plus थीटा किती आला रे 6 थीटा divided by 2 किती 6 भागिले 2 3 आला का 3 इथं हे पहिला हाय असेल इथलं 2 हाय असेल बघा हे 6 भागिले 2 3 आला 3 इथं 5 मधनं एक गेला 5 minus 5 थीटा minus थीटा 4 थीटा divided by 2 2 थीटा आला 2 थीटा संपला विषय आला ना उत्तर संपला विषय बेदुनीच्या जेलच्या संपला विषय आला दुसरा काय आहे किती सोपं आहे मग आम्ही काय पाहिजे सांगा बरं झाला आला एक्सरसाइज काय लागते अजून आयुष्यात तुम्हाला कधीच एक्सरसाइज काही 15 मिनिट लागतात एवढे एक्सरसाइज आपलं काय लागत नाही अभ्यास करायला काय लागते एक्सरसाइज किती लागते अभ्यास करायला काय टेन्शन घ्यायचं भरपूर एक्सरसाइज आहेत कमी पडणार नाहीत तुम्ही काळजी करू नका कसे एक्सरसाइज नाहीत कसं भरपूर आहेत फक्त तुम्ही सोडणार पाहिजे आणि तुम्ही चिकाटीने करता अभ्यास बरं का एवढं कोण करत नाही नाही करत तर हसू नका खरं सांगतोय मी खरं मी ही तुम्ही करताय लय करताय तुझ्या मागे उतर नाही आहे ना रे तुम्ही करताय लय करताय कमी करताय पुरावा मागत आहे तुझ्या
करा जिद्द संयमची काठी ठेवायची माहिती आहे ना जिद्द संयमची काठी इझी पट करायचा. हा ती संयम काय शांतता शांत कार्यक्रम संयम म्हणजे कसं करायचं? इथे काय माहिती आहे का पहिली साधं एक्झाम्पल लगेच एक्झरसाइज पहिली तीन चार एक्झाम्पल सोडवायची इथे काय आपल्याला हे वापरायचं इथे कळलं इथं कुठला फॉर्म्युला वापरावा लागला बघा बरं आता इथे थोडंसं अवघड वाटते लांबडा घ्यायचं cos 3x ला cos 3x लिहिलंय ते लिहिलंय ते लिहिलंय सगळं आहे असं लिहिलं संपल्या तिथलं जे आहे ते इथं लिहिलं येण्याचीच लिहिली म्हणून काय म्हणायचं पण इथं काय केलं तर मला दोन कुठं आला इथं दोन दिसते इथं दोन दिसते इथं दोन दिसते इथं दोन दिसते दोन कुठं आणलं तर ते आपण काय केलं इकडं इकडं याला कंस आहे समजा मनातल्या मनात काय करा मनातल्या मनात त्याला कंस आहे समजा मनातल्या मनात त्याला मनातल्या मनात गुलाबजामुन खाते समजा मनातल्या मनात मनातल्या मनात बरोबर आहे ना मनात ना मनात काही चालत शेवटी तेच पासवर्ड तू दर्शनाला सुद्धा जाऊ शकतो म्हणा 4 वाजता गण लावून आंघोळ करून मग म्हणतात नदी थोडी मारली याला मन आहे मनाचा वेग काढता येत नाही लाईटचा वेग किती आहे 3 गुणिले 10चा 8 मनाचा वेग काढता याच्यापेक्षा लय फास्ट आहे सुपर मनाचा वेग कोणी काढलाय मनाचा वेग काढू शकत नाही बघा इथे 2 न मल्टिप्लाय केलं 2 न मल्टिप्लाय केलं काय फरक पडला का तुला 2 कॅन्सल होते काय फरक पडला का इथं नाही आता बघा हेच 2 काय करते हळूहळू आत घुसतंय तो आतमध्ये घुसलं इथं मल्टिप्लाय झालं आलं इथं घुसलं इथं आलं इथं परत ही 2 ने इथं मल्टिप्लाय केलं आलं इथं 2 ने इथं मल्टिप्लाय केलं आलं इथं म्हणजे काय केलं तर फक्त 2 न मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं हे आठवलंच पाहिजे जिथनं पुढे काय करायला ह्या स्टेप वर स्टेप येत नाही ते विचार करत बसणार कसं व्हायचं तुम्हाला ही प्रॅक्टिस आलं लक्षात ही केली हे ऍडजस्टमेंट आहे आता चला पुढे आता काय करायचं बघा ह्याचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे काल उलटा फॉर्म्युला उलटा आहे नाही आता बघा लगे मग पेज लगे बघा आता याची फॉर्म्युला प्रॅक्टिस करू कुठले फॉर्म्युला बघा 2CS म्हणजे 2 नंबरचा फॉर्म्युला उलटा 2 नंबर फॉर्म्युला उलटा SC CS होतं आता CS ला काय होतं इकडे S मायनस S बरोबर S मायनस S दुसरा फॉर्म्युला उलटा ह्याच्या बरोबर आहे ना आता इथे कुठला लागायचं इथे कुठला लागते बघा बरोबर इथं 2SC पहिला फॉर्म्युला उलटा काय S प्लस ओके इथं CC 2CC CC ला काय C plus C हा C plus C जातं लिहिली की काय इथं 2SS C minus S C minus S C minus S आहे असा फॉर्म्युला सर काय चौथा आहे ना हो कशावर ठरवणार ते C minus C C minus C म्हणजे शेवटचा एकदम साइन साइन मधला पण ते ठरवलं कशावर तसं दिले म्हणून मी ठरवलं काय ठरवायचं दिले एवढा शासनानं ठरवलं हा इकडे असं दे लक्ष दे इकडे विशेषण तसं करू नका काय तसं इथे काय दिलंय 9x इथे किती दिलंय 3x दिले आता अँगल मोठा लहान त्याच्यावर आपण ठरवू शकतो ते आपण ठरवू काय मोठा असल्यावर काय लिहायचं बघू घ्या आपण बरोबर गेलं दाखवतो मी सांगतो हा सांगत काळजी करू नका सांगत बघा इकडे बघा पहिला तर फिक्स आहे आपला पहिला कुठला CS म्हणजे 2 नंबरचा उलटा फॉर्म्युला CS आहे बरोबर काय त्याला sin मायनस sin आला बघा sin A plus B sin A minus B आला लक्षात A plus B A minus B त्याला काय म्हणायचं याला काय आपला कोण आहे A आणि हा कोण आहे B हा कोण आहे A इथे कोण आहे B ही कोण आहे A इथे कोण आहे B इथे A इथं B
मग इथलं ही या फॉर्म्युल्यासाठी ए बी वेगळं, हे ए बी वेगळं बरं का, लक्षात ठेवा. त्यात मिसळचा हे झालं याचं पहिलं. दुसरा फॉर्म्युला इथं कुठला आहे? सी. ह्याच्यामध्ये सी 2SC कुठला आहे? 2SC ला पहिला फॉर्म्युला उलटा, पहिला फॉर्म्युला उलटा S प्लस S कंसामध्ये द्यावा लागेल, कंसामध्ये ब्रॅकेट मध्ये दिलं का S प्लस S A प्लस B A मायनस B. आला लक्षात? ओके. पुढं डबल CC काय लिहितं? तिसरा इथं बघा, बघा C प्लस D सॉरी C प्लस C म्हणजे cos प्लस cos A प्लस B A मायनस B. ओके. शेवटी साइन इंटू साइन, साइन साइन ला काय होईल? C मायनस C. आणि cos ला काय असतो? cos ला cos ला C प्लस C झालं. शेवटी कुठला आला आपला? cos मायनस cos 9 मायनस 3x आणि इकडं 9 प्लस असं केलं. आता इथं बघा थोडस लक्ष द्या इथं, म्हणजे आपल्याला ही फॉर्म्युला डिस्कस करू आपण याच्यावर. इकडं बघा चौथा फॉर्म्युला थोडंसं लक्ष द्या. इथं अँगल कुठला मोठा आहे? 9x मोठा आहे. इथे काय दिलं बघा 2 sin 3x इंटू sin 9x बरोबर आहे का? मी जरी असं लिहिलं 2 9x इंटू sin 3x काय फरक पडतोय गुणाकार करा? ह्याने याला मल्टिप्लाय केलं, ह्याने याला मल्टिप्लाय केलं, ह्याला मल्टिप्लाय, त्याचा काय अडचण येते का? मग मनातल्या मनात मी याला A म्हणू शकतो आणि याला B म्हणू. कळलं का? मग आता याला फॉर्म्युला कसा येईल? sin चा काय? दोन वेळा sin असेल तर cos मायनस cos ना शेवटचा. मग इथे काय येईल? cos मायनस cos A प्लस शेवटचा आहे ना, शेवटचं काय होतं? पहिल्यात वजा, दुसऱ्यात पहिल्यात वजा, हा शेवटचा फॉर्म्युला होता A प्लस पहिल्या A प्लस B A प्लस B A प्लस B आणि शेवटी A मायनस B होतं. परत A मायनस B A मायनस B A मायनस B A प्लस B होतं शेवट, बरोबर ना? त्यामुळे इथं काय आलं बघा A मायनस B A प्लस B. तुम्ही म्हणता मग A तरी कसं घेतलं, पण नेहमी इथे काय घ्यायचा? A जो आहे आपण 9x इकडे होता, इथे काय होते ते वजाबाकी करताना आपल्याला अडचण येईल, म्हणून नेहमी मोठा इकडे घ्यायचा आणि 3x आहे तिकडे घेऊ. आपण असं घेऊया A. मग पहिल्यांदा येईल इथं A मायनस B पुढं मायनस A प्लस B आहे का असा फॉर्म्युला? शेवटचा फॉर्म्युला इथं वापरला झालं. एवढं आपण एक संपलं एक्झाम्पल. म्हणजे तुम्हाला फक्त इथं फॉर्म्युला अप्लाय करता यायला पाहिजे, दुसरे काय लागत नाही. जरी एक्झाम्पल किती जर मोठं वाटत असेल तर घाबरायचं काय काम नाही. कळलं? फॉर्म्युला तो वापरत आपल्याला. मला सॉल्व आहे 9 3 12 3 मधनं 9 गेलं वजा 6 6 बघा एक अंश बाहेर काढा, म्हणजे दोन स्टेप सगळंच करा. इथे मायनसला मायनस, एक ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलं किती मायनस, बघा इथं प्लस होतं, एक ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलं किती आलं मायनस, आलं का? इथे किती झालं? x मधनं 5x गेलं मायनस 4x. इथं खाली इथं x प्लस 5 6x x मायनस 5x मायनस 4x 9 मधून 3x गेलं मायनस 6 एक अंश बाहेर निघालं मायनस आलं, इथं मायनस मायनस प्लस किती किती झाले 12. संपला विषय. चलो पुढं. आता इथल्या स्टेपला आपण आलो. हा काय करता येईल इथं? काय असं पहिली स्टेप याच्यामध्ये काय व्हा इथलं इकडं व्हा. इथं मायनस 6 आहे आपल्याला बरोबर. हे मायनस इथं बाहेर गेल्यावर काय होतं? प्लस होतं. ही जे इथलं मायनस बाहेर गेलं ना, मग इथे काय झालं? प्लस झालं. हे मायनसला मायनस आहे असं, इथलं मायनस बाहेर आलं काय झालं इथं? प्लस. ओके. पुढं कॉसला कॉस आहे असं, हे मायनस याच्यावर इफेक्ट होत नाही. कॉस मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटाच येतं आणि साइन मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. हे दोन फॉर्म्युले तो वापरले. आला म्हणून इथं कॉसचं कॉस इथं मायनस जरी असला आपण तरी इथं प्लस होतं आणि इथं कॉसचं कॉस आणि इथं हाय असं झालं. चला पुढं काय करणार आता बघा. इथं कुठला फॉर्म्युला वापरलाय? कॅन्सल. हे दोन्ही कॅन्सल. साइन 12 साइन 4 काय असं बरं आहे. इथं काय कॅन्सल होतं? हे दोन्ही कॅन्सल. मायनस आहे एक प्लस आहे. cos 4x ला cos 4x इकडे लिहिलं आणि 12 ला 12 इकडे लिहिलं. आलं लक्षात? असं का लिहिलं तर आपल्याला डिवाइड करायचं पडतं.
किंवा अँगल घ्यायला सोपं पडतं. माहिती बघा सी प्लस डी परत कॉस सी कॉस डी आला का ते परत फॉर्म्युला नवीन परत डबल डबल तीच फॉर्म्युला येतात बघा. मस्त क्या फॉर्म्युला परत कळतंय का? कळलं का तुम्हाला फॉर्म्युला कुठला आला ते लक्षात आलं ना? बघा इथे फॉर्म्युला आपला साइन सी प्लस डी कॉस सी प्लस डी पहिला आणि तिसरा फॉर्म्युला पहिला आणि तिसरा वापरा. पहिला फॉर्म्युला काय साइन सी प्लस डी डिवाइडेड बाय 2 साइन सी मायनस डी डिवाइडेड बाय 2 इथे 2 लेक्स राहिला. इथे शेवटचा फॉर्म्युला कुठला वापरायचा नाही खालून 2 नंबर 3 नंबर फॉर्म्युला सी प्लस साइन मायनस काय तिथं कॉस प्लस कॉस दोन्हीकडे कॉस 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 इनटू कॉस कॉस सी प्लस डी कॉस सी मायनस सोडवा. मग हे काय सोडवलं सगळं तुम्हाला कसं येईल बघा. हा बघा 2 ला 2 तर काय झालं कॅन्सल. हो इथं साइन 12 आणि 4 16 भागिले 2 म्हणजे 8 इथं पण हे दोन्ही नाही कसं कॅन्सल होणार ना. किती 12 आणि 4 किती झालं 16 16 भागिले 2 8 आलं का 8x परत 12 आणि 4 16 16 भागिले 2 8x आलं 8x हे दोन्ही एकामेकाला काय होऊन जाईल कॅन्सल. एवढं साइन बाय कॉस कॉम्प्लेक्स समजलं हे. आता आपण पुढचं एक्झाम्पल शेवटचं एक्झाम्पल तुम्हाला एक्सरसाइज सोडवायला दिलेला आहे 3.4 सोडवायचं की परत मस्तपैकी आणून लेट्स रिमाइंड करते परत बाकी थोडेसे फॉर्म्युला देईल 3.5 झालं की विषय ओके होते संपते चॅप्टर. उद्या संपल आपला. आता हे मस्तपैकी शेवटचे एक्झाम्पल समजून घेऊया. जे एक्झाम्पल येत नाही ते विचार तुम्हाला समजून सांगतो. आता बघा काय करायचं नेट समजून घ्या. दिसतंय तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का? लास्ट एक्झाम्पल आहे घाबरून जायचं काम नाही. बघा काय करावं लागते हो तुझी असत दुसरं बंद कर म्हटलं तिकडे आले हा असं मध्ये लगेच गेला हात. कॉस 20 कॉस 40 कॉस 60 कॉस 80 यातल्या कशा कशाची व्हॅल्यू माहिती तेवढा पुढे करून घ्यायची. कशाची व्हॅल्यू माहिती आपल्याला किती व्हॅल्यू आपल्याला त्याची कॉस 60 टेबल पाठ केला तुम्ही किती वेळा पाठ केला आता किती आहे कॉस 60 कॉस 60 1/2 एलएचएस घेतले आहे इथले एलएचएस आहे इथं जे माहिती आहे टाक कॉस 60 किती आहे 1/12 लिहिलं का? काय दुसरं करायचं नाही. आता दुसरी आयडिया बघा की 1/2 आहे तर कौस आहे भारी घेऊन घ्यायचं बाकी सगळं आतमध्ये लिहून टाकायचं काय अडचण आहे का? 1/2 पटाणात मानले इकडं येतं पटाणामध्ये इथे काय हे बाकी सगळं जे राहिले ते कंसात येतं असं मांडून घेतलं कंसामध्ये मांडलं कंसामध्ये संपला विषय. काय डोक्याला ताण घ्यायची गरज आहे. आता सगळ्यात लहान कोण दिसलं इथं आपण कुठला फॉर्म्युला वापरू शकतो जर बघा थोडं. आता काय करू माहिती आहे इथं 80 ला 80 होत्या ह्या दोन्ही मध्ये आपण काय करू एक फॉर्म्युला वापरूया. कुठला वापरता येईल फॉर्म्युला किंवा ऍडजस्टमेंट तिथे करू शकतो आपण. कुठल्या ऍडजस्टमेंट करणार तर ते काल शेवटी आपण पाठ केलेले फॉर्म्युला बघा. आता इथे कुठला फॉर्म्युला वापरायचा बघा माझ्याकडे लक्ष द्या. इथे जे फॉर्म्युला वापरलाय का इकडे बघा हम तेरे को ये बताता है फॉर्मूला भी देखिए इधर cos a cos b इज इक्वल टू काय असतं cos a plus b plus cos a plus b plus cos a minus b हा फॉर्म्युला तिथं वापरला. cos a जसं कसं काय फॉर्म्युला थोडंसं cos a into cos b पण इथं आपल्याला काय फक्त cos a into cos b आहे इथे एवढ्या ही 2 आहे आपल्याला इथं नाही हे 2 इकडे पाठवलं म्हणजे काय होईल ते डिवाइडला जाईल बरोबर आहे का. हे काय होईल मग इकडे डिवाइडला जाईल. आता एवढ्याची किंमत काय आली आपली इथं एवढी यायला पाहिजे. हे इथलं 2 आणि इथलं ऑलरेडी 2 इथे काय झालं 4 झालं बरोबर. म्हणजे आपल्याला cos a plus b cos a minus b करायचं. कळलं का? इथे काय करणार आपल्याला बघा खरं तर उत्तर इथे काय 2 आहे इथे डिवाइडेड बाय एवढ्यात काय येतं 2 येईल बरोबर आहे का. 2 पहिला आहे असं समजून थोड्या वरचा आहे खाली. आता ही फॉर्म्युला एवढ्याचं उत्तर एवढं बघा ही जी गोल दिसतंय का एवढ्याचं उत्तर काय एवढं इकडे या फॉर्म्युला बघा
आहे का cos a cos b असं काय येते cos a plus b plus cos a minus b divided by 2 येते का सेम येते बघा cos a into cos b काय cos a plus b cos a minus b divided by 2 आलं का आलं का आहे सेम फॉर्म्युला कळला का नसेल इकडे cos a into cos b इथे काय cos a plus b divided by cos a minus b divided by 2 इथे काय येते cos a into cos b cos a plus b plus cos a minus b divided by आलं का हितलं 2 आणि इथलं 2 मिळून किती झालं 4 झालं का म्हणून इथं इथं 4 झालं का मग आता खालच्या स्टेपला काय आलं 20 आणि 40 60 20 मधून 40 गेलं -20 इथलं cos 80 हाय असं काय अडचण इथपर्यंत क्लिअर इथले एवढेपर्यंत आपलं क्लिअर झालेलं इथपर्यंत आपण आलेलो आहे बघा आपल्याला आणखी यात व्हॅल्यू कशा टाकता येतील की cos 60 वरती -60 वरती परिणाम होत नाही cos 60 ची व्हॅल्यू किती आहे 1/2 ह्याच्यावर परिणाम झालेला नाही म्हणून काय केलं थांबा इथं 1/2 ला 1/2 मांडलं आणि इथलं आता इकडे आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं ह्याला असं बघा लक्ष द्या इकडे बघा हे आपल्याला काय आहे कंस इथं आपल्याला काय आहे कंस ह्यानं आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय होईल cos 60 into cos 80 आलं का इथं काय राहतंय का प्रॉब्लेम हा इथं डायरेक्ट व्हॅल्यू टाकली इथं cos 60 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 1/2 इनटू याला काय केलं मल्टिप्लाय केलं cos 80 इथं आहे असा बरोबर ही cos -20 म्हणजे cos 20 असते काय नसतं निगेटिव्हचा परिणाम होत नाही ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं इथं cos याला मल्टिप्लाय केलं असं cos 80 आलं म्हणजे आतमध्ये मल्टिप्लाय केलं cos 80 झालं इथपर्यंत आपण आलो आता आपण काय करणार पुढे बघा हे 1/2 ला 1/2 cos 80 cos हे आहे सगळं सेम तसंच केलं काय केलं खालच्यात काहीच केलं नाही आता ह्याच्या पुढे बघा आता काय केलं बघा पुढे हे एकदा बघा हे 2 आहे 4 दुने आतमध्ये मल्टिप्लाय करा 4 दुने किती होईल इथं बघा लक्ष द्या थोडंसं आता लक्ष द्या हा इथं लक्ष द्या हे काय होईल 4 दुने 8 होईल 4 दुने 8 हे cos 80 ला cos 80 परत ह्यानं कशाला मल्टिप्लाय करा इथं पुढं आलं का 1/4 इंटू इथलं 1/4 इथं 1/2 कुठं आलं म्हणणार तुम्ही तर इथं ऍडजस्टमेंट केली काय ऍडजस्टमेंट केली बघा इथं 2 न मल्टिप्लाय केलं 2 न डिवाइड केलं बघा या 2 ला 2 काय होते इथं ऍडजस्टमेंट केली इथं ऍडजस्टमेंट कशी केली लक्षात घ्या पहिल्यांदा आपण आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या आणि आतमध्ये मल्टिप्लाय केलं इथे किती येईल इथं 8 येईल बरोबर आणि इथे काय होईल 1/4 येईल आलं लक्षात ही पर्यंत आपलं झालंय समजा ही एक्झाम्पल आपलं इथपर्यंत सोडून झालंय समजा बघा आता हे 1/8 ला 1/8 आहे असं आलं का आता हे 1/4 ला 1/4 इथं आलं आता इथे काय केलं माहिती आहे का ह्याच्या पुढे 2 न मल्टिप्लाय केलं आणि 2 न डिवाइड केलं काय फरक पडला का cos 20 ला cos 20 cos 80 ला cos 80 आलं आहे असं ऍडजस्टमेंट तिथे केली कळलं एक समजलं का तुम्हाला ओके चल त्या पुढे चला त्या पुढे हे आहे असं आपलं राहिलं हे 4 दोन्ही किती झालं 8 तर इथं कुठला फॉर्म्युला आला बाबा आता एवढ्यासाठी कुठला फॉर्म्युला येतोय बघा आता हे बाकी झालं सेम सगळं याचं झालं हे 8 झालं एवढ्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला मगाचा फॉर्म्युला कुठला मगाचा फॉर्म्युला आपल्याकडे तो cos c into cos c मगाचा फॉर्म्युला उलटा c ला काय असतं c plus c असतं c plus c ना c ला उलटा 2cc याला उलटा फॉर्म्युला काय s plus सॉरी c plus c हा फॉर्म्युला आपल्याकडे इथं वापरला c plus c आला का a plus b a minus आला फॉर्म्युला तो इथं झालं 100 ला 100 इथं 60 -60 काय परिणाम होत नाही 8 ला 8 येत राहू द्या काय केलं तर पुढे बघा आणखी हे आहे असं इथं हे झालं ओके चला इथं पुढं त्याच्यातनं सगळ्यात काय करू आपण इथनं 1/8 कॉमन निघाल आणि इथनं 1/8 कॉमन निघाले दोन्ही मधनं 1/8 कॉमन टाकला आतमध्ये cos 80 हाय असं इथं हे दुसऱ्या कंसामध्ये मोठा कंस cos 100 ला एक cos काय होतंय ऍडजस्टमेंट इथं ऍडजस्टमेंट काय केली बघा इथलं एक कंसात इकडे बघा इथं बघा इथं 1/8 आहे इथं 1/8 आहे का लक्ष दे इकडे 1/8 आहे का गेला का बाहेर तर आतमध्ये काय राहिलं कंसात फक्त cos 80 आणि इथलं बघा इथं cos 100 जे आहे ते कसं ऍडजस्ट केले बघा cos 100 म्हणजे cos 100 म्हणजे काय 180 वजा 80 बरोबर आहे cos 100 म्हणजे काय 180 वजा
80 म्हणजेच कॉस 100. बरोबर. पुढं कॉस 60 ची व्हॅल्यू किती असते? कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2 आणि हे आतले 1/8 आणि आतमध्ये मल्टिप्लाय केलेलं इथं 1/8 आलं. ओके. मग थोडस जवळ झाला इथे थोडासा 1/8 न थोडासा गोळ घातला इकडं बघा. 1/8 ने काय राडा केला इथं बघू जरा. एवढ्यासाठी काय केलं माहिती आहे का? ही 1/8 आहे इकडं बघा. त्या 1/8 ने याला मल्टिप्लाय करून हे जी याला शेपटच करून टाकला पूर्णपणे बाहेर. आलं लक्षात? ह्या 1/8 ने याला मल्टिप्लाय करून आता लगेच क्लिअर करून टाकलं. 1/8 ने मल्टिप्लाय केलं की ते काय आला 1/8 आला. इथे सुद्धा काय आला 1/8 आला. जरा आता काय अडचण आहे. आता काय करू एवढ्याला वेगळं करू. ही राहते पटांना तिकडं आहे असं. तर ह्याला इकडं 1/8 ह्या दोन्ही मधनं कॉमन घेतला की याला हे आहे असं आणि 100 असं मांडलं आणि इथलं ही 1/8 ला 1/8 आहे आणि ह्याचं उत्तर किती आलं कॉस 60 चं 1/2 असं सेपरेट केलं नाही. ओके. आता पुढं कॉस 80 ला कॉस 80 आहे असं 180 वजा 80 किती असतं 80 असतं. बरोबर झालं. पण इथं काय आलं कुठला वापरला इथं अँगल आधार अँगल. 180 वजा 80 काय असतं फॉर्म्युला पायचं राहतं. बरोबर आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे की कॉस पाय मायनस थिटा काय येतं सांगा बरं. कॉस कोणत्या क्वाड्रंटमध्ये येते दुसऱ्यामध्ये. कसं असतं दुसऱ्यामध्ये मायनस असतं. बरोबर. त्यामुळे तो मायनस आला. ही काय पाय आणि हा कोण आहे थिटा. कॉस थिटा म्हणजे कॉस 80 आणि मायनस म्हणजे मायनस आले. ओके. हा आधार अँगल वापरू आणि इथं 8 2 16 झाली 16 ला 16 येतं. आता हे कॉस 80 ला कॉस 80 कॅन्सल म्हणजे कॉस 80 0 झाले. 0 नाही लागलं 0 झालं म्हणजे 1/60 ओके. अशा पद्धतीने कितीतरी फॉर्म्युला वापरला आपण. जेवढं शिकलो तेवढं सगळं फॉर्म्युला या फॉर्म्युला शेवट वापरला. जेवढं आपण फॉर्म्युला शिकलो तेवढं सगळे एका एक्झाम्पल वापरून टाकलं. हे लक्षात वापरला ना सगळं म्हणून काय पाहिजे फॉर्म्युले येते लक्षात. इथे काय म्हणजे एक्झरसाइज तुम्हाला 3.4 दिलेला आहे. बरोबर आहे. पहिले कसं सोडवणार सांगा बरं. पहिला कुठला फॉर्म्युला आहे बस 2 मिनिट. पहिला कुठला फॉर्म्युला आहे कळलं का तुम्हाला असते का कुठला फॉर्म्युला पहिला इथं कुठला फॉर्म्युला वापरता इथं sin a plus b plus sin a minus b. हा sin a plus b plus sin a minus b उलटा फॉर्म्युला तो. अरे कुठला फॉर्म्युला वापरला बघा लक्ष द्या. इकडे बघा 2 sin a cos b बघा sin a plus b minus sin प्लस असं लिहितं. हा फॉर्म्युला वापरला हे उत्तरी बघा हे सोडून येते का म्हणजे ह्याच्याकडे बघितले तुम्हाला फॉर्म्युला आठवला पाहिजे कुठला वापरायचे. किती अभ्यास करायला लागला बघा. sin ह्याला a म्हणायचं ह्याला b म्हणायचं. sin a into b असेल तर sin a plus b plus sin a minus b आणि तुम्हाला तुमच्या आत्मज्ञानाने प्रॅक्टिस करून कोण येत असते ती कसं शिकवणार तुम्हाला हे वापरा म्हणून. तुम्हाला हे कशाची प्रॅक्टिस पाहिजे माहिती आहे फॉर्म्युलाची प्रॅक्टिस पाहिजे. कुठल्या टाइप मध्ये फॉर्म्युला दिसतोय हा sin 2 sin a into cos b मध्ये दिसतोय का ह्याचं उत्तर काय असतं मग sin a plus b म्हणजे हे सोडवलं की हे येतं हे माहित पाहिजे तुमच्या आणि प्रॅक्टिस केली पाहिजे. मग तुम्हाला इथं फॉर्म्युला वापरला उत्तर आता डायरेक्ट सांगा उत्तर किती मिळायचं. त्याचं उत्तर काय माहिती आहे का sin a plus b म्हणजे किती sin 6x प्लस बोल रे sin 2x ह्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे परत कुठला फॉर्म्युला आहे sin प्लस sin चा 2cs 2cs कळतंय का तुम्हाला कसे एक्झाम्पल सोडवला बसतंय तुमच्या. हॅलो हा किती ओके इकडे बघ ही काय केलं कळलं कसा फॉर्म्युला वापरला इथं बघा a plus b पर्यंत आलो आपण. इथं पुढे काय कुठे गेला cs sc इथे काय होईल cos c minus d म्हणजे किती येईल 4x divided by 2 म्हणजे सोडवा 2 into sin किती झाला 8 म्हणजे 4x sin 4x परत ते झालं बघा cos 2x आला ते फॉर्म्युला म्हणजे आपण जिथे गेलो तिथं झालं का
परत रिटर्न मागायला आपण तिथंच काय करावं होतं एक्सप्रेस द फॉलोइंग सम ऑर डिफरन्स टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आपलं उत्तर इथं झालं आपलं इथपर्यंत लिहिलं बाद झालं इथपर्यंत त्यांनी प्रश्न काय विचारला आपला एक्सप्रेस द फॉलोइंग सम ऑन डिफरन्स म्हणजे आता दिलेलं एक कशामध्ये आहे प्रॉडक्ट मध्ये ते कशामध्ये मांडा सम मध्ये मांड आपण सम मध्ये मांडलं झालं इथपर्यंत लिहायचं आपल्याला. पण जर परत सोडवत गेलं तर परत आपला प्रश्न आला क्वेश्चन आला काय असा जिथून सोडवत गेलूया वही सोडवलं होतं आपण सोडवून कुठं आलं परत परत प्रश्न तयार झाला उलट त्यामुळं फक्त ही तुम्हाला प्रोडक्ट मध्ये दिसते का ती सम मध्ये मांडा मांडला का सम मध्ये सम मध्ये असेल फक्त एवढं उत्तर आपण सम मध्ये मांडायचं काही सोडवायची गरज नाही. इथं कुठला आधार अँगल वापरा ती वापर चालेल काय अडचण नाही मागास कसंही सोडवा फक्त डिफरन्स मध्ये सम मध्ये मांडाय काय अडचण नाही सोपं आहे काय येईल तुम्हाला सगळ्यांना येईल ना प्रयत्न करा इंटरेस्टिंग आहे काय अडचण येणार नाही. परत 1 2 काय सुटते उद्या किती बघा उद्या होईल तर थोडं लवकर घ्यावं लागलं होईल जाईल रेडिओ थांबूया सगळ्यांना गोष्टी एक्झरसाइज सोडायला लागत नाही तिकडे बसला अभ्यास करा. धन्यवाद. सबस्क्राईब करा.